शिरोळ तालुक्यातील आलास इथं गट क्रमांक 384 अ मध्ये मुझमिल मेहबूब शेख यांची मिळकत आहे. त्यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे. घराच्या पूर्वेकडील भिंतीचं बांधकाम रस्त्यावर आल्यानं ग्रामपंचायतीनं कायदेशीर प्रक्रिया करून आज पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमित भिंत पाडली. यावेळी सरपंच सचिन दानोळे, ग्रामपंचायत अधिकारी PM खरळकर उपस्थित होते. सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता 6 फूट रुंदीचा आहे. यावेळी वेळोवेळी यांना बांधकाम करताना नोटिसा दिलेल्या होत्या, तरी त्यांनी कॉलमबाग केलेले आहे आणि वहिवाटीला रस्त्याला अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही रितसर कारवाई करून 1 ते 1.5 फूट येत होतं तेवढं काढून घ्यायला चालू आहे बंदोबस्तामध्ये. ग्रामपंचायतीची शेख यांची प्रॉपर्टी आहे. किती फूट अतिक्रमण आहे? 1 फूट अतिक्रमण आहे. 1 फूट अतिक्रमण तुम्ही काढायला किती फूट रुंद आहे रस्त्याची? 6 फुटाची नोंद आहे. आता प्रत्यक्ष 5 फूट रस्ता बसतोय. नाव काय म्हटलं यांचं? मुझमिल शेख. मग आपण अतिक्रमण काढायची कायदेशीर प्रोसेस केलेली आहे. नोटिसा किती लागाव? दरम्यान हा रस्ता वहिवाट असल्याची नोंद ग्रामपंचायतीकडे नाही. मग अतिक्रमण कसं काय असा सवाल ग्रामपंचायत सदस्य मुझमिल पठाण यांनी उपस्थित केलाय. बीडीओनी फक्त आदेश काय दिला आहे की बाबा काय आहे ते अतिक्रमण तुम्ही सिद्ध करून काढून घ्या. अतिक्रमण गावचा सिद्ध करायचा अधिकार कोणाचा आहे? नोंद कुठे असते? ग्रामपंचायत असते. रस्त्याची नोंद असू दे किंवा तुमच्या प्रॉपर्टीची नोंद असते ग्रामपंचायत असते. रस्त्याची नोंदच ग्रामपंचायतीकडे नाही आहे तर ग्रामपंचायत कुठल्या आधारे अतिक्रमण सिद्ध करतो? ग्रामपंचायत अतिक्रमण सिद्ध करून दाखवते ना कागदोपत्री. मिळकतधारक मुझमिल शेख यांनी राजकीय आकसापोटी कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासह नुकसान भरपाई मिळण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं सांगितलं.